तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आणि आपण आज नवीन माहिती बघणार आहोत. नवीन माहिती म्हणजे काय बघणार आहोत आपण आज? महाराष्ट्रातील जी डोंगर रांग आहे ना, डोंगर रांगा, महाराष्ट्रातील डोंगर रांगा बघणार आहोत. इथं कोणता आहे आयोगाचे क्वेश्चन बघायला जाऊ. कोणता आहे? सातपुडा. हे काय आहे? सातमाळा. यालाच काय म्हणतात? अजिंठा. अजिंठा डोंगररांगाही म्हणते त्याला. इथं कोणता आला? हरिश्चंद्र बालाघाट. कोणता? हरिश्चंद्र बालाघाट. अरे इथं लास्टला कोणता आला? शंभू महादेव. आयोगाचे क्वेश्चन बघा कसे आलेले आहे. नंबर 1 ट्रिक आहे. स स ह स. स स ह स. स स ह स. काय सोपी ट्रिक आहे. स स ह स. स म्हणजे सातपुडा. हे डबल स म्हणजे काय आहे? सा सा. हां, स सा ह स. स सा ह स. ससा हस. अशी ट्रिक आहे भाऊ. ससा हस काय आहे? स म्हणजे सातपुडा. सा म्हणजे सात. हां, सातमाळा. सातमाळा. आणि ह म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट. बालाघाट. हे शं म्हणजे शंभू महादेव. याच्यावर खूप सारे आलेले आहे आयोगाचे क्वेश्चन. चेक करा, बघा. क्रमवारानुसार येऊ शकते, नाही तर सर्वात वरचा कोणता येऊ शकेल, नाही तर मधला कोणता आहे. दोन अशी देऊ शकते तुम्हाला. सातपुडा आणि हरिश्चंद्र याच्यामध्ये कोणती पर्वत डोंगर रांग आहे? तर हे सातमाळा, अजिंठा. त्याच्यानंतर काय आहे? शंभू महादेव, नाही तर सातमाळा. यांच्यामध्ये पण हरिश्चंद्र बालाघाट. नाही तर सर्वात वरची, नाही तर सर्वात दक्षिणेची, असं विचारू शकते. नाही तर कोणत्या जिल्ह्याला लागून आहे, असं जे तुमच्या नोट्समध्ये लिहून टाका. धन्यवाद. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.